परभणीच्या दैठणा तालुक्यातील माळसोना येथे श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे। भारत सरकारने 26 जानेवारी रोजी त्यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा केली आहे। मागील महिन्यात 11 डिसेंबर रोजी परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे दादा लाड यांना डॉक्टर मानद ही पदवी देखील देण्यात आली होती। आता त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून यामुळे गावकऱ्यात आनंदाची लाट पसरली आहे। काल गावाकडे दादा लाड आले असता फटाके फोडून आतिषबाजी करून आतुरतेने आणि आनंदाने गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे। तर परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी देखील त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे। पंचक्रोशातील नागरिकांकडून दादा लाड यांचे स्वागत होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। पैसा आपल्या गावात येईल तेव्हा शेतकऱ्याला मी विनंती करतो, ह्या हार तुऱ्याने मी भारावून जाणाऱ्या गटातला नाही आहे। मी भारावून केव्हा जाईल? तुम्ही जर मला फोन केला की तुमच्या पद्धतीने मी शेतात कापूस केला आहे, त्या बातमीने मी भारावून जाईल। तेव्हा आज मी तुमच्याकडून अपेक्षा करतो, या तंत्राने तुम्ही काही अडलं तर मला फोन करा आणि मी तुमचं इथं फोनवर मार्गदर्शन आहे, मी कुणाच्याही शेतात यायला तयार आहे। पण या पद्धतीने आपण कापूस करू आणि जिल्ह्यामध्ये कापूस घेणारं, जसं एक काळ आपला असा होता, परळी मार्केटमध्ये माळसोना नंबर 1चा भुईमुगाचं उत्पन्न घ्यायचा, तसं आपण कापसात करूया। या गावचं उत्पन्न कापसात तुम्हा सर्वांची साथ असेल तर आपल्या गावचं कापसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत माळसोना नंबर 1वर नेऊन ठेवू केव्हा? मला खात्री आहे तुम्हीसुद्धा सहकार्य करा। या सहकार्यातनं आपल्या गावाचं उत्पन्न अधिक वाढू आणि हा संकल्प कुणासमोर आहे? म्हणजे अथॉरिटीसमोर आहे, माननीय जिल्हाधिकारी आहेत, अथॉरिटीसमोर हा संकल्प आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही नक्की प्रतिसाद कराल तर ह्या सत्काराचा मला बरं वाटेल। नाहीतर सत्कार केला आणि करून मोकळे झाले आणि नाहीतर मला अनुभव, एक जण आला म्हणला, दादा मी तुमच्या पद्धतीने कापू, इतका विश्वास सांगून गेला। म्हणलं पुन्हा फोन केला का? नाही म्हणला, करायला गेलो, मागून बायको भाकरी घेऊन आली, मी फांद्या कापत होतो। हे काय तुमचं टोकरं फिरलं म्हणे, फांद्या कापायला लागला, अगं उत्पन्न वाढतं, दुसऱ्या फांदीला हात लाव म्हणे, टोपलं फेकलं थेट मायरी जाईल, पुन्हा येणार नाही म्हणे। तेव्हा असे अडथळे येऊ शकतात, कुणाचा बाप अडू शकतो, कुणाची बायको अडू शकते। एरवी तरी शिवाय आपण घरात खातो, शेतात खाल्याने काय बिघडतं? तर तेव्हा जरा निश्चयाचे बळण तुका म्हणे त्याची फळं, एकदा निश्चय करा, तुमचं नाही, आपण सर्वजण मिळून करू आपल्या गावाचा संकल्प। आणि माननीय जिल्हाधिकाऱ्याला सांगू, आम्ही बोलल्याप्रमाणे आमच्या गावचा कापसात नंबर 1चं उत्पन्न आम्ही बाकीच्या तुलनेत जास्त घेतलेलं आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आनंद वाटेल। माझी थोड्या वेळेची भेट माळसोना गावाला प्रेरणादायी ठरली, त्याने ही भेट मात्र कायम लक्षात ठेवेल। तुम्ही आलात, तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो। माझं बोलणं नका। पद्मश्री श्रीरंग उर्फ दादा लाड यांच्यासोबत या गावात यायचं भाग्य लाभलं। माझ्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी गोष्ट आहे। आपलं संपूर्ण आयुष्य भारतमातेसाठी देणं, भारतातल्या प्रत्येक गरीब कुटुंबाला आपला कुटुंबाचा सदस्य समजणं आणि त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य देणं, एवढं मोठं त्यागाचं ध्येयाचं काम आपल्या गावाच्या एका सुपुत्रांनी केलं। आणि या त्यांच्या त्यागाची त्यांनी आयुष्यभर जे पण समाजासाठी, जास्त करून भारतातल्या शेतकऱ्यांसाठी, किसानांसाठी जे पण काम केलं, म्हणजे मी आता ऐकत होतो ज्या पद्धतीने त्यांनी कापसाचं उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केले, ज्वारीचं आता उत्पन्न वाढण्यासाठी त्यांनी मला काय प्रयोग सांगितले, लाल कंदार गाईसाठी जे पण आता चालू आहे त्यांचे प्रयत्न। तर एवढं दूरगामी छोटंसं खेडं आणि या गावामध्ये एखादा मोठा ऋषी जन्मावा, त्याची महती किंमत जेव्हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून होते तेव्हा गावाला त्याचं महत्त्व कळत असेल तर हे महत्त्व माझ्या म्हणण्याप्रमाणे अगोदरपासूनच कळायला पाहिजे। पण कसं असतं आहे की अति परिचय अवज्ञा, गावातल्या माणसांनी काय सांगितलं मोठ्या तरी आपल्याला ते विशेष वाटत नाही। तेच जर सांगितलं की नाही जपानमध्ये असं तंत्रज्ञान आलं आहे, चीनमध्ये आलं आहे, तर ते आपल्याला मोठं वाटतं। पण इथल्या मातीतल्या भूमिपुत्रांनी एवढं मोठं संशोधन केलं आणि हे संशोधन स्वतःसाठी नाही केलं, यातून त्यांनी स्वतःसाठी काय त्या जे पण त्यांनी संशोधन केलं त्याचं पेटेंट मिळवलं नाही। ते पेटेंट मिळवून
त्याच्यातून प्रत्येक येणाऱ्या कापसाच्या बोंडातून त्यांना काय उत्पन्न मिळणार नाही. इतर सर्व याच्यामध्ये असं असतं की असं संशोधन करणारा जो पण संशोधक असतो तो प्रथमतः त्याचं पेटंट रजिस्टर करतो. आणि पेटंट कशासाठी रजिस्टर करतो की त्याच्या परवानगीशिवाय मग याचं बी तयार होणार नाही, त्याच्या परवानगीशिवाय इतर कुठली त्याच्यामध्ये त्याचा वापर होणार नाही. तर असा कुठलाही स्वतःचा स्वार्थ न ठेवता केवळ समाजासाठी, केवळ शेतकऱ्यांसाठी आणि या भारत भूमीसाठी काम करण्यासाठी म्हणून आपली पूर्ण आयुष्याची शिदोरी त्यांनी पणाला लावली. आणि कृषी क्षेत्रामध्ये असेल, कापूस, ज्वारी किंवा गोधन असेल, या सर्वांचं उत्पादन वाढावं. म्हणजे कुणाचं वाढावं तर प्रत्येक भारतीय नागरिकाचं वाढावं. आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं उत्पादन वाढलं, उत्पन्न वाढलं तर पर्यायाने देशाचं उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे भारत मातेवर प्रेम कसं करावं तर ते आपण सर्वांनी दादा लाड यांच्याकडून शिकायला पाहिजे. त्या पद्धतीने प्रशासनातसुद्धा आम्ही काम करत असताना अशा जेव्हा दिव्य दृष्टी असणाऱ्या आणि पूर्ण ऋषितुल्य आयुष्य जगणारे व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यापुढे नक्की नतमस्तक व्हावं असं वाटत असतं. आज ते म्हटले आपण जाऊया आपल्या गावी, तसं मी म्हटलं दादा नक्की मी आपल्याबरोबर आपल्या गावी येईल. माझं इतर बाकी काही काम असलं तरी आपल्याबरोबर जो मला सहवास मिळणार आहे ती माझ्यासाठी पुढील आयुष्याची शिदोरी राहील. एवढं मोठा भूमिपुत्र आपल्या गावाने देशासाठी दिला आहे. तुम्ही सर्व लोकही तेवढे भाग्यवान आहात की या भूमीमध्ये असा भगीरथ जन्माला आला की ज्याने पूर्ण देशामध्ये कृषी क्षेत्रासाठी आणि किसानांसाठी काम केलेलं आहे. पद्मश्री पुरस्कार हा खूप मोठा पुरस्कार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते तो दिला जातो आणि एवढा मोठा पुरस्कार इथं मिळाला आहे. भविष्यात यापेक्षाही मोठमोठे पुरस्कार मिळू शकतील असं हे व्यक्तिमत्व आहे. खरं तर काही पुरस्काराने व्यक्ती मोठ्या होतात, परंतु ज्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला त्यामुळे तो पुरस्कार मोठा होतो. त्यामध्ये दादा लाड आहे. एवढा मोठा पुरस्कार मिळाला आपल्या सगळ्या, मी केवळ दादांचं अभिनंदन करणार नाही तर आपल्या या पूर्ण गावाचं मी अभिनंदन करतो. हा पुरस्कार आपल्या गावाला त्यांनी समर्पित केलेला आहे. त्यांनी जी पण आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर पुढच्या हंगामामध्ये आपण नक्की कापसाबाबत दादांची जी इच्छा आहे ती गावकऱ्यांनी पूर्ण करावी, जेणेकरून तुमचंच उत्पन्न वाढणार आहे आणि त्याचा त्यांना आनंद होणार आहे. खूप छान आजच्या या दिवशी मला आपल्या सर्वांसोबत राहता आलं, दादांचे विचार ऐकता आले. खरं तर मी दादांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व गावकऱ्यांनाही धन्यवाद देतो. आपण खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत माझा सत्कार केला. म्हणजे आपल्याकडं म्हण आहे शेतकऱ्याची, म्हणजे गाडीबरोबर नळ्याची यात्रा. या पद्धतीने गाडी कोणती गाडी इकडे नळा इकडे. आयुष्यभर ज्यांनी शेतकऱ्यांच्या बरोबर काम केलं तीच गाडी असणार आहे. त्यामुळे गाडी नक्की इकडं आहे. असा सत्कार त्यांच्यासोबत मला मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा दादांना शुभेच्छा देतो. आणि असंच देशासाठी, भागासाठी, जिल्ह्यासाठी आणि आपल्या या गावासाठी, माळसोना गावासाठी आपण असंच कृपाछत्र ठेवावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी गुंजालाड, DLP न्यूज, दैठणा.